गोड खायला कुणाला आवडत नाही, मात्र तुम्ही जी मिठाई खाताय ती भेसळयुक्त आहे अशी माहिती समोर आली आहे। तुमच्या मिठाईमध्ये कृत्रिम खवा आहे। खवा मिठाई बनवण्यासाठी वनस्पती तेलाचा वापर करण्यात आलेला आहे। भेसळयुक्त मिठाई आरोग्यासाठी घातक आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, जर तुम्ही बाजारातील दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खात असाल तर सावधान, कारण तुम्ही खात असलेली मिठाई ही भेसळयुक्त नाही ना हे तपासून घ्या। कारण सध्या मिठाई तयार करण्यासाठी कृत्रिम खव्याचा वापर केला जातोय। युरीपासून ही मिठाई तयार केली जाते। केवळ मिठाईच नाही तर पनीर, चीज आणि आईस्क्रीम सुद्धा बनवलं जातं। हे दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी वनस्पती तूप आणि तेल हे वापरलं जातं आणि त्यामुळे हे आरोग्यासाठी अतिशय घातक आहे। तर बर्फी या अन्न पदार्थामध्ये स्किम मिल्क पावडर असते, तसेच पाम ऑइल किंवा वनस्पती ऑइल हे तिच्यात नमूद असतात हे घटकद्रव्य, आणि ते सुद्धा विक्री जी आहे समोरच्याचा जो विक्रेता आहे त्याने तशीच विक्री केली पाहिजे बर्फी म्हणून। आणि आणताना सुद्धा जो आहे हा अन्न पदार्थ जो आहे ट्रान्सपोर्टमधून येताना जे शीत वाहन असतं तिच्यातनंच आणणं अपेक्षित आहे व त्याने सुद्धा तसंच स्टोरेज करणं आवश्यक आहे। या दुग्धजन्य पदार्थांमध्ये जेव्हा तुम्ही व्हेजिटेबल ऑइलपासून बनवायला लागतात तर त्याच्यामुळे खास करून एल डी एल कोलेस्ट्रॉल खूप जास्त वाढू शकतं। त्याच्यामुळे VLDLचा रेशो बिघडू शकतो आणि LDL कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे अर्थातच हृदयविकाराचा धोका हा जास्त प्रमाणात तयार होतो। तर ही मिठाई तयार कशी केली जाते आणि त्याच्यामध्ये भेसळ कशी आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मिठाई तयार करण्यासाठी कृत्रिम खव्याचा वापर केला जातोय। वनस्पती तेल, तूप, बनावट दुधापासून खव्याची निर्मिती केली जाते। खव्यामध्ये स्टार्च, वनस्पती तूप, ब्लॉटिंग पेपर आणि चाक पावडरचा वापर हा करण्यात आलेला आहे। कृत्रिम दुधामध्ये युरिया, कॉस्टिक सोडा, बोरिक ऍसिड, हायड्रोजन पेरॉक्साइड या स्टार्चचा वापर करण्यात आलेला आहे। तर ही भेसळयुक्त मिठाई ओळखायची कशी पाहूयात। शुद्ध खवा हा पांढरा आणि चवीला थोडा गोड असतो। ताजा खवा तेलकट आणि थोडा चिकट असतो। भेसळयुक्त खव्यावर आयोडीन टाकल्यास खव्याचा रंग निळा होतो। भेसळयुक्त खव्यावर सल्फ्युरिक ऍसिड टाकल्यास वांगी रंग होतो। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडून। सागर, नाशिकमध्ये सध्या कृत्रिम खव्याचा वापर केला जातोय आणि त्यातून पनीर किंवा जी मिठाई आहे ती तयार केली जाते। काय एकूण हे प्रकरण आहे आणि कशा पद्धतीच्या या प्रशासनानं कारवाईची पावलं उचलली आहेत? नक्कीच नाशिकसह महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पेढे, मिठाई या आपल्या मंदिराच्या बाहेर म्हणा किंवा स्वीटमध्ये अशा सर्रासपणे विक्री केली जाते। मात्र दुधापासून खवा तयार केला जातो आणि त्याच्यातून पेढे किंवा मिठाई तयार केली जाते। मात्र नाशिकसह महाराष्ट्रामध्ये वनस्पती तेलापासून कृत्रिम खवा तयार केला जातो आणि ह्या खव्यापासून पेढे, मिठाई ह्या तयार केले जातात आणि हेच सर्रासपणे मंदिराच्या बाहेर अनेक ठिकाणी विकले जातात आपल्याला पाहायला मिळते। खरं तर हे याला अनलॉग असं म्हटलं जातं आणि याला केंद्र शासनाने परवानगी दिलेली आहे। हा जो खवा तयार केला जातो याला केंद्र शासनाने परमिशन जरी दिली असली तरी याला एका विशिष्ट टेम्परेचरमध्येच याचं वाहन केलं जातं आणि याला तो विक्रीसाठी परमिशन दिलेली आहे। मात्र ह्या प्रकाराकडे सगळीकडे सर्रासपणे दुर्लक्ष केलं जातं आणि सरळपणे हा जो खवा आहे किंवा जे पेढे आहेत ह्या सगळ्यांमध्ये तो मिठाई जी आहे ती मंदिराच्या बाहेर म्हणा किंवा एखाद्या स्वीट्समध्ये विकल्या जाते। मात्र यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका होण्याची शक्यता आहे। खरं तर वनस्पती नैसर्गिक तेल हे तयार करण्यासाठी काही पद्धत आहे, मात्र ती पद्धत करताना देखील दुर्लक्ष केलं जात असल्याचंही बोललं जात आहे। ह्याबद्दल
अन्न प्रशासन विभागाकडून अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहेत, मात्र याला केंद्र शासनाने याला परमिशन दिल्या असल्या कारणामुळे याला कारवाई करताना मोठी अडचण होत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा जो उलगडा जो आहे तो होताना पाहायला मिळत नाही। मात्र नागरिकांनी हा जे पेढे आहेत ते खाताना नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे। खरं तर ज्यावेळी आपण हे पेढे घेतो किंवा मिठाई घेतो याचा कंटेंट वाचणं महत्त्वाचं आहे। या कंटेंटमध्ये ह्या सगळ्याबद्दल लिहिलेलं असतं, मात्र याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि ह्यामुळे ह्या सगळ्याच याच्यामुळे नागरिकांना ह्या खवा किंवा मिठाई जी आहे खाताना आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता असते। अगदी कुठलाही सणवार असला तर तोंड गोड करण्यासाठी किंवा आपला आनंद द्विगुणित करण्यासाठी अशा मिठाया आपण वापरतो, मात्र त्यासाठी आता सावधगिरी बाळगण्याची गरज आहे। धन्यवाद सागर, आपण दिलेल्या या माहितीसाठी।